आपल्याला बेस माहीत असला पाहिजे मित्रांनो। ही किंमत पाठ करण्यात काही अर्थ नाही। cos 30 ची किंमत वर्गमुळात 3/2 पाठ केली, उदाहरण आलं त्यात किंमत टाकली, उदाहरण सोडवलं, काही अर्थ नाही, मार्क मिळाले, काही अर्थ नाही। ती किंमत कुठून आली त्याचं बेसिकच माहीत नाही ना। बेस माहीत असला पाहिजे मित्रांनो। एकदा बेस माहीत असला, बेस पक्का असला तर गणितात तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही। तुम्ही मात्र प्रत्येक गणिताला हरवा। नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, त्रिकोणमितीचा हा चौथा भाग तुमच्यासाठी घेऊन आलो। मी तुम्हाला या अगोदर 3 भाग दिले मित्रांनो। मागच्या 3ही भागांमध्ये त्रिकोणमिती एकदम बेसिक पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय। या चौथ्या भागामध्ये मित्रांनो आपण थोडंसं ॲडव्हान्स त्रिकोणमिती समजून घेऊ। ॲडव्हान्स म्हणजे काय मित्रांनो, या त्रिकोणमितीच्या भागामध्ये आपण 2 असे काटकोन त्रिकोण समजून घेणार आहोत आणि त्याचे असे गुणोत्तर समजून घेणार आहोत। एक काटकोन त्रिकोण आहे तो तुमचा 90 45 45 अंश मापाचा, बरोबर, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण असतो, ही आणि ही बाजू सारखी असते। आणि दुसरा त्रिकोण आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे 30 60 90 अंश मापाचा, 30 अंश 60 अंश आणि 90 अंश। या 2 त्रिकोणाच्या बाबत जे अत्यंत महत्त्वाचं बेसिक आहे ती समजावून घेणार आहोत। या संबंधीचा चार्ट देखील मी तुम्हाला देणार आहे। पण ही मापं कशी तयार झाली ना हे खूप साऱ्या मित्रांना माहीत नसतं। चार्ट पाठ केला की झालं काम, असं नाही करायचं मित्रांनो। आपण चार्ट तर समजून घेणारच आहोत, पण ती मापं फिक्स कशी केली, ती कशी येतात, हे सगळं एकदम बेसिक पद्धतीने समजावून घेणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हा चौथा भाग तुम्ही जर पाहत असाल आणि मागचे 3 भाग पाहायचे राहून गेले असेल तुमचे, तर मागचे 3ही भाग पाहायला विसरायचं नाही। कारण त्रिकोणमिती जर तुम्हाला समजून घ्यायची असली तर ती स्टार्ट टू एंड समजून घ्यावं लागेल। असं आधेमध्ये समजून काही उपयोग नाही। तर त्यासाठी मागचे 3 भाग नक्की पहा। ते भाग कसे पाहायचे ना त्यासाठी तुम्हाला मी आयडिया देतो। आपला हा जो व्हिडिओ सुरू आहे, ह्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसतंय, त्या चॅनलच्या नावावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी विंडो ओपन होईल त्यामध्ये प्लेलिस्ट नाव दिसेल। त्या प्लेलिस्टवर क्लिक केलं की तुम्हाला खाली आपल्या चॅनलवर ठेवलेल्या सर्व प्लेलिस्ट दिसतील। त्यातली त्रिकोणमिती नावाची प्लेलिस्ट शोधायची, त्यावर क्लिक केलं की सर्व भाग तुम्हाला क्रमाक्रमाने पाहायला मिळतील तिथं। तर मागचे 3 भाग पाहायला अजिबात विसरायचं नाही। अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे 2 जे काटकोन त्रिकोण आहे, या 2 काटकोन त्रिकोणासंबंधी त्रिकोणमितीमध्ये जी गुणोत्तर असतात त्या गुणोत्तरांची माप फिक्स आहेत, ती कशी आहेत ते समजावून देतो, चार्ट समजावून देतो आणि त्यावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणं घेतो। चला तर वेळ वाया घालवणार नाही, सुरू करूया आजचा व्हिडिओ। समजा मित्रांनो मी एक प्रश्न घेतला, sin 60 डिग्री छेद cos 30 डिग्री बरोबर किती, असं जर विचारलं तर आपल्याला याच्या किमती कशा सांगता येतील हे तर आपल्याला काहीच माहीत नाही मित्रांनो। पण मी तुम्हाला सांगू शकतो, sin 60 डिग्री जो असतो ना तो असतो वर्गमुळामध्ये 3/2। छेदामध्ये cos 30 ना, cos 30 ची किंमत सुद्धा असते वर्गमुळात 3/2। आता खरी गडबड आहे, तुमच्या लक्षात आणून देतो मी बघा। अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर आपण काय करतो मी तुम्हाला सांगितलं, याचं बेसिक समजावून दिलंय। वरतीही एक गुणोत्तर आहे, खाली एक गुणोत्तर आहे, त्या दोघांचा भागाकार आहे। अशा वेळेस या मधल्या दोघांचा गुणाकार होतो आणि ह्या दोघांचा गुणाकार होतो। म्हणजे काय होईल, जी पहिली असते त्याचा अंशस्थानी मांडायचं, वर्गमुळात 3 गुणिले हे 2 गुणिले 2 आणि हे मधले वर्गमुळात 3 गुणिले 2। अशा पद्धतीने काट मारले जातील आणि एक उत्तर येईल। तर याची किंमत आहे मित्रांनो 1। उत्तर मिळालं। पण आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर हे तुम्ही कुठून घेतलं? sin 60 डिग्रीची किंमत वर्गमुळामध्ये 3/2 आहे आणि cos 30 डिग्रीची किंमत वर्गमुळात 3/2 आहे, हे तुम्ही कुठून आणलं? तर मित्रांनो ह्या ज्या किमती आहे, cos 30 म्हटलं की वर्गमुळात 3/2 ही फिक्स किंमत आहे।
ती कशी आली ना ते सांगणार आहे तुम्हाला मी. ही फिक्स किंमत केलेली, याची सुद्धा फिक्स किंमत आहे. ह्या किमती कुठून आल्या, त्या तयार कशा झाल्या, हे आपल्या या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न सोडवणं एकदम चुटकीचं काम असतं. आणि यानंतर मी या टाईपचे काही प्रश्न घेईन आणि ते सोडवायचे कसे ते समजावून देईन. आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ह्या व्हिडिओत मी तुम्हाला 2 त्रिकोणाबद्दल सांगणार आहे. एक त्रिकोण असणार आहे तो 90 45 45 मापाचा आणि दुसरा त्रिकोण आहे तो म्हणजे 30 60 90 अंश मापाचा काटकोन त्रिकोण. तर त्यातला पहिला त्रिकोण आपण समजून घेऊ 30 60 90 अंश मापाचा. तो त्रिकोण समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की sin 60 डिग्रीची किंमत हे वर्गमुळात 3/2 कस काय आली. तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळतील. आणि हे साइन कॉस थिटा त्रिगोनोमेट्री हे जे प्रकरण आहे, हा जो चॅप्टर आहे ना, तो अत्यंत सोपा चॅप्टर कसा आहे, ज्याला आपण फार अवघड मानून बसलोय, तो अत्यंत सोपा कसा आहे ते आज तुमच्या ह्या व्हिडिओत लक्षात येऊन जाईल. चला समजून घेऊया पहिल्यांदा त्रिकोण 30 60 90 चा. या त्रिकोणासंबंधी आपल्याला आज अत्यंत महत्त्वाची गुणोत्तरं समजून घ्यायची. 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा असा त्रिकोण असल्यानंतर मित्रांनो यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. काय? 30 अंश हा जो कोन आहे याच्या समोरील जी बाजू आहे ती आहे PQ. बरोबर? पुन्हा एकदा सांगतो, 30 अंश कोनासमोरील जी बाजू असते ती नेहमी कर्णाच्या निम्मी असते. अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा. 30 अंश कोनासमोरील बाजू कोणती आहे? PQ आहे. ही कर्णाच्या निम्मी असते. कर्ण आहे PR. मग आपण इथं त्याची किंमत मानू शकतो. बघा, समजा PQ जर आपण A मानला, बघा PQ आपण A मानला तर PR किती होईल? मग 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. ही जर निम्मी आहे तर ही दुप्पट असणार, हिच्या दुप्पट ही, हिच्या निम्पट ही. मग ही जर A असली तर ही असणार 2A. येत आहे लक्षात? बघा, PQ ची किंमत A मानली तर PR ची किंमत 2A होईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिली काय सांगितली मी? 30 अंश कोनासमोरील जी बाजू असते ती कर्णाच्या निम्मी असते. कधी पण 30 60 90 अंशाचा त्रिकोण असेल तरच. 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. बघा, आता कर्ण जर 2A घेतला तर याचा निम्मा होईल 1A म्हणजेच A. येत आहे लक्षात? हे आपण मानलं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 60 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे QR ही नेहमी कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग QR काढू आपण. QR किती येतो? तर जो कर्ण आहे त्याच्या वर्गमुळात 3/2 पट म्हणजे कर्णाला वर्गमुळात 3/2 याने गुणावं लागेल. पट म्हणजे गुणणे. गुणाकार केल्यावर उत्तर काय येतं बघा. हा 2 ह्या 2ला भाग देईल. A गुणिले वर्गमुळात 3, A गुणिले वर्गमुळात 3 असं शिल्लक राहील. आणि ते मांडताना आपण असं मांडलं तरी चालेल, वर्गमुळात 3A. म्हणजे QR ची किंमत आली वर्गमुळात 3 आणि A हा मात्र बाहेर. तीनही बाजूंच्या किमती आपल्याला कळाल्या. कशामुळे कळाल्या? 30 अंश कोनासमोरील बाजू काय असते ती माहिती आपल्याला, कर्णाच्या निम्मी असते. म्हणून आपण ही जर A मांडली तर कर्ण दुप्पट झाला. 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणून आपण त्याचा गुणाकार केला कर्णाशी, त्याचं उत्तर आलं वर्गमुळात 3A. आलं लक्षात तुमच्या? आता तीनही बाजूंच्या किमती मिळाल्या. ह्या किमतींवरून 30 60 90 अंश मापाच्या त्रिकोणासंबंधी काही रेशो आपल्याला मिळतात, काही गुणोत्तर आपल्याला मिळतात. ती गुणोत्तरं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अरे ही गुणोत्तरं तर पाठ करून करून दमलो आम्ही आणि ती अशी येतात होय. तर आपण आता पाठ नाही करायची, ती गुणोत्तरं काढायला शिकायचं डायरेक्ट कशी निघतात. पहिली पायरी लक्षात आली तुमच्या. तीनही बाजूंच्या किमती शोधल्या आपण.
आणि महत्त्वाचं मित्रांनो, गुणोत्तरांचा चार्ट जो तक्ता तयार होतो ना, तो तक्ता तुम्हाला देणारच मी. तो तयार कसा करायचा हे सगळं न करता सुद्धा तक्ता कसा तयार करायचा, पाठ न करता सुद्धा तक्ता कसा तयार करायचा ना, ते समजावून देणार आहे मी. काळजी नका करू अजिबात. पण तक्त्यामध्ये जे रेशो येतात, जे गुणोत्तर येतात, ते कुठून आले याचं उत्तर तुम्हाला कोण सांगणार? तर ती गुणोत्तरं कशी तयार झाली ना, त्याचं उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओत समजावून घ्यायचं आहे. आणि मग तक्ता तर पाठ करणारच आहे आपण, पाठांतर तर करणारच आहे. चला, आता तीनही बाजूंच्या किमती तुम्हाला मिळाल्या आणि यावरून आपल्याला sin 30, cos 30, tan 30च्या किमती शोधायच्या. त्यानंतर sin 60, cos 60 आणि tan 60च्या सुद्धा किमती शोधायच्या. कशा समजून घेऊ. आपण पहिली किंमत शोधणार आहोत ती म्हणजे sin 30 डिग्री बरोबर किती. दुसरी शोधणार cos 30 डिग्री बरोबर किती. आणि तिसरी शोधणार tan 30 डिग्री बरोबर किती. ज्याचा तुम्ही तक्ता पाठ करतात. तक्ता पाठ न करता सुद्धा असं तुमच्या नजरेसमोर असलं ना, तुम्ही याच्या किमती आपोआप सांगू शकता मित्रांनो. कशा समजून घेणारच आहोत आपण. पण ह्या 3 किमती शोधल्या की पुढच्या 3 आपोआप मिळतात तुम्हाला, कारण याच्या उलट ते असतात. याला गुणाकार व्यस्तामध्ये दुसरे असतात. चौथी किंमत कोणती? कोसेक 30 असणार. मग पाचवी किंमत कोणती? सेक 30 असणार. मग आणि सहावी किंमत कोणती? तर टॅन 30 असणार. ती सॉरी टॅन नाही, कॉट 30. टॅनच्या उलट असतो कॉट 30. तर ह्या 6 किमती शोधू, नंतर आपण 60च्या शोधू. sin 30 म्हणजे काय मित्रांनो? साईनचा रेशो जो असतो, साईनचं जे गुणोत्तर असतं ते असतं मित्रांनो pH. तुम्ही म्हणाल हे pH कुठून आणलं? तर तुम्हाला मी सांगितलंय पाठीमागं. यासाठीच मी तुम्हाला सांगतो की मागचे 3 भाग पहा. मागचे 3 भाग पाहिले असतील ना, तर तुम्हाला pH याची किंमत असते BH, याची किंमत असते PB. हे तुम्हाला लगेच कळून जाईल हे कुठून आलं. तर P म्हणजे परपेंडिक्युलर असतो, H म्हणजे हायपोटेनस, B म्हणजे बेस. आणि ते कसे शोधायचे, ही गुणोत्तरं सुद्धा पटकन कसे लक्षात ठेवायचे ते सगळं सांगितलंय मागच्या भागांमध्ये. ते व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो. तर pH बघा, sin 30ची किंमत pH ने आपल्याला दाखवतील. sin 30 हा आहे, याचा परपेंडिक्युलर असणार PQ. त्याच्या किमती तर लिहून घेऊ. बघा, PQ आहे A, PR आहे 2A आणि QR आहे वर्गमुळात 3A. हे तर त्या किमती दिल्या ते फक्त इकडे मांडून घेतल्या मी. आता pH sin 30चा P जो आहे परपेंडिक्युलर आहे तो हा, त्याची किंमत आहे A आणि कर्ण तुम्हाला माहिती आहे 2Aच आहे. आता हा जो हे जे गुणोत्तर मिळालं मित्रांनो, ह्या गुणोत्तराचा भागाकार करा. A ने A कट झाला म्हणजे 1 1 उरला, अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 2 राहिला. sin 30ची किंमत तुम्हाला मिळाली 1/2, जे तुम्ही तक्त्यामध्ये पाठ करतात. sin 30 म्हणजे 1/2 बरोबर. cos 30 म्हणजे BH. cos 30 हा जो आहे याचा B बेस आहे, वर्गमुळामध्ये 3A. छेदस्थानी H म्हणजे कर्ण, जो तो 2A आहे. A ने A कट झाला म्हणून उरलं फक्त वर्गमुळात 3/2. ही झाली sin 30ची किंमत वर्गमुळात 3/2. उदाहरण घेतलं ना त्यावेळेस मी ही किंमत तुम्हाला टाकून दाखवली होती आणि तिथंच प्रश्न विचारला होता. तुम्ही म्हणाल sin 30 म्हणजे वर्गमुळात 3/2 कुठून आणले? कळले का आता कुठून आले ते? sin 30ची किंमत तुम्हाला इथं प्रत्यक्ष काढून दाखवली मी, वर्गमुळात 3/2. कशी आली? यावरून. हे कसं तयार झालं हेही समजावून सांगितलं तुम्हाला मी. आता आपल्याला बेस माहीत असला पाहिजे मित्रांनो. ही किंमत पाठ करण्यात काही अर्थ नाही. cos 30ची किंमत वर्गमुळात 3/2 पाठ केली, उदाहरण आलं त्यात किंमत टाकली, उदाहरण सोडवलं, काही अर्थ नाही. मार्क मिळाले, काही अर्थ नाही. ती किंमत कुठून आली त्याचं बेसिकच माहीत नाही ना. बेस माहीत असला पाहिजे मित्रांनो. एकदा बेस माहीत असला, बेस पक्का असला तर गणितात तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही मात्र प्रत्येक गणिताला हरवणार. तर cos 30ची किंमत मिळाली. tan 30ची तशीच. P म्हणजे तुम्हाला कळलं आहे आता, P म्हणजे A आहे परपेंडिक्युलर. cos 30चा परपेंडिक्युलर जो आहे तो A आहे. B आहे तो म्हणजे वर्गमुळात 3A. A ने A कट झाला, अंशस्थानी काही राहिलं नाही म्हणजे 1 राहिला, वर्गमुळात 3. tan 30ची किंमत आली 1/3.
किमती कशा येत आहे ते तुमच्या लक्षात येतं आहे मित्रांनो. आणि मला माहिती आहे ह्या किमती कशा आल्या हे तुम्हाला कधी कुणी सांगितलं नसणार, पण ह्या किमती मात्र पाठ करा हे मात्र तुम्हाला वारंवार कुणी सांगितलं असणार. आणि तुम्हीसुद्धा यावरून जो टेबल तयार होतो, जो चार्ट तयार होतो, तो चार्ट तुमच्या टेबलजवळ कुठंतरी लावून ठेवलेला असणार, ज्यामुळे तुमच्या किमती लक्षात राहावं यासाठी. तर ते तर करायचंच मित्रांनो. ते टेबल न लावता सुद्धा तुम्हाला टेबलमधल्या किमती कशा पाठ करायच्या ना, कशा लक्षात ठेवायच्या ते सांगणार आहे मी तुम्हाला, काळजी नका करू अजिबात. पण पहिल्यांदा बेस समजून घेऊ की अशा ज्या tan 30 असेल तर tan 30 ची किंमत 1/√3 कशी आली कळली तुम्हाला. आता हे कोसेक 30 कसा, तर याच्या उलटा. तुम्हाला माहिती आहे साईनच्या उलट कोसेक असतो, तिथं 1/2 आहे, तर मग 2/1 म्हणजे फक्त 2, छेदामध्ये 1 आला तर त्याला काही अर्थ नसतो. सेक 30 म्हणजे काय, तर याच्या उलटा, बरोबर, म्हणजे 2 छेदामध्ये √3. आणि कॉट 30 म्हणजे काय, तर याच्या उलटा, हा छेद 1 होऊन जाईल म्हणजे √3. आपोआप मिळाले बघा किमती. येत आहे लक्षात. साइन 30, कॉस 30, टॅन 30, कोसेक 30, सेक 30, कॉट 30 सर्वांच्या किमती मी तुम्हाला सांगितल्या. आता अजून लिहू नका, समजून घ्या फक्त. याचा तक्ता तयार करतो मी सेपरेट आणि मग तुम्हाला देतो. तर ह्या किमती कशा आल्या ना हे आपल्याला माहीत असायला हवं. अजून कोणत्या किमती काढायच्या आपल्याला साइन 30 कळला, आता साइन 60 काढायचा आहे, कॉस 60, टॅन 60, कोसेक 60, सेक 60, कॉट 60. या सर्वांच्या किमती परत ह्याच टाईपने काढू मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या किमती कशा तयार होत आहे. तर चला आता ह्या 6 किमती तुमच्या लक्षात आल्या असतील. पुढच्या 6 θ60 घेऊन कशा येतात ना ते समजून घेऊ. तर चला मित्रांनो, पहिली किंमत शोधणार आहोत आपण. साइन 60 डिग्री म्हणजे काय, किती येते त्याची किंमत. तर साइन 60 डिग्री पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे P/H, बरोबर. आता साइन 60 जो असणार आहे त्याचा जो हा संदर्भ कोण मानला तर लंब येतो QR, म्हणजे √3a आणि कर्ण जो आहे तोच राहणार 2a. येणे कट झाला, √3/2 ही झाली साइन 60 ची किंमत. उदाहरण घेतलं होतं बघा मी सुरुवातीला, त्यामध्ये मी साइन 60 ची किंमत डायरेक्ट √3/2 मांडून दाखवली तुम्हाला. आणि तुम्हालाच प्रश्न विचारला होता की तुम्ही म्हणाल ही साइन 60 ची किंमत √3/2 कुठून आणली, तुम्ही इथून आणली बघा. येतंय लक्षात. आता दुसरी किंमत कोणती शोधणार आपण, कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्री म्हणजे B/H असतो. आता B कोणता येईल मग, हा 60चा बेस असणार A छेद 2a, हायपोटेनस तर तोच राहील. येणे कट झाला म्हणजे 1/2, 1/2. तिसरी किंमत शोधणार आपण ती म्हणजे टॅन 60 डिग्री. आणि टॅन जो असतो तो असतो P/B. इथं P घेतला आहे तुम्ही √3, B घेतला आहे A, म्हणून सॉरी इथं √3 आहे, P आहे √3 आणि छेदस्थानी B आहे A, तो घेतला. येणे कट झाला, छेदस्थानी 1 उरेल, त्याला काही अर्थ नाही म्हणून √3. येत आहे लक्षात मित्रांनो. या 3 किमती शोधल्या की यावरून तुम्हाला कोसेक 60, सेक 60 आणि टॅन 60, कॉट 60 याच्या किमती आपोआप कळतील. याच्या उलट केल्या का त्या किमती तुम्हाला मिळून जातात. θ30 घेतला ना त्यावेळेस आपण ते पाहिलं. तर मी पुढच्या 3 किमती सांगणार नाही तुम्हाला, आता चार्ट देईल त्यावेळेस ते तुमच्या लक्षात आणून देईन. तर आलं लक्षात मित्रांनो, ह्या 3 जर शोधल्या तर पुढच्या 3 आपोआप मिळतात तुम्हाला. 30 डिग्री आणि 60 डिग्री. θ जर 30 असेल तर किमती कोणत्या, θ जर 60 असेल तर किमती कोणत्या लक्षात आणून दिलं. हा एक त्रिकोण झाला मित्रांनो. दुसरा त्रिकोण बाकी अजून, जो 90, 45, 45 मापाचा. तर त्या त्रिकोणासंबंधी सुद्धा याच टाईपने समजून घेऊ मित्रांनो की तिथं साइन 45 म्हणजे साइन 45 डिग्री असेल, कॉस 45 डिग्री असेल, त्याच्या किमती कशा तयार झाला तर त्याही समजून घेऊ. चला दुसरा त्रिकोण समजून घेतोय आपण. हा काटकोन त्रिकोण आहे ज्यामध्ये 2 कोण 45-45 मापाचे, 1 कोण 90 अंश मापाचा. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये असा काटकोन त्रिकोण पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की BC आणि AB या सारख्याच मापाच्या असणार, कारण दोन्ही कोण 45-45 आहे. तर ही बाजू आणि ही बाजू सारखीच असणार, त्याची मापं सारखी असणार.
मग इथं आपण सहज म्हणू शकतो ही जर आपण ए मानली तर ही सुद्धा ए असणार, बरोबर. बघा ए बी जर ए असेल तर बी सी सुद्धा एच असणार, तेच माप असणार बी सीचं सुद्धा. मग ए सी किती, ए सीचं राहिलं ना मित्रांनो, ही मापं कळल्याशिवाय तुम्हाला थिटा काढता येणार नाही. म्हणून ए सी किती, तर ए सी काढताना तुम्हाला माहिती कर्ण काढायचं असेल तर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज करावी लागते. मग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे काय, तर ए सी जर काढायचा असेल तुम्हाला तर ए सीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक एचा वर्ग, एचा वर्ग अधिक एचा वर्ग, ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज म्हणजे ए सीचा वर्ग मिळणार, म्हणजे ए सी मिळणार आपल्याला. मग ए सीचा वर्ग काढायचा जर असेल तर ए वर्ग अधिक ए वर्ग बरोबर 2a वर्ग होईल, बरोबर. आता हे वर्ग चिन्ह जर काढायचं असेल तुम्हाला तर ए सी काढताना आपण हे वर्ग चिन्ह काढतो. हे वर्ग चिन्ह काढायचं असेल तर पुढची संख्या जी असते पलीकडची ती आपण वर्गमुळात टाकतो, बरोबर. आता ए सी बरोबर याचं वर्गमूळ काढू, मग ए वर्गचं वर्गमूळ काढायचं आहे तर ते एच राहील, बरोबर. ए वर्गचं वर्गमूळ काढायचं आहे ते एच राहील मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांचं कन्फ्युजन असतं इथं बघा. समजा तुम्हाला 5चा वर्ग करायचा आहे आणि त्याचं पुन्हा वर्गमूळ काढायचं आहे, जसं इथं दिलं आहे बघा, एचा वर्ग आणि पुन्हा वर्गमूळ, तर 5चा वर्ग येतो 25 आणि त्याचं वर्गमूळ काढायचं आहे, उत्तर येतं 5. मग त्याच्याऐवजी असं करा ना, हा हे वर्ग काढून टाका आणि हे वर्गमूळ काढून टाका, उत्तर आलं 5. तसं इथं एचा वर्ग आहे आणि त्याचं वर्गमूळ आहे तर फक्त ए राहील आणि 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 2 तसेच राहतील. मग ए सीची किंमत आली वर्गमुळात 2a, वर्गमुळात 2a. आलं लक्षात मित्रांनो. आपण हा जो काटकोन त्रिकोण समोर घेतला आहे हा एक स्पेशल काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो. या काटकोन त्रिकोणामध्ये 2 कोन 45-45 मापाचे आणि 1 कोन 90 अंश मापाचा आहे. असा काटकोन त्रिकोण असेल तर त्याच्या कर्णाची लांबी काढताना ज्या उरलेल्या दोन बाजू असतात त्या सारख्याच मापाच्या असतात, त्यावरून कर्णाची लांबी काढता येते आपल्याला, जी आपण इथं काढली. आता यावरून आपण आता इथं साइन 45 घेतला काय आणि हा साइन 45 घेतला काय, सारखंच राहणार मित्रांनो. म्हणून इथं फक्त थिटा जो आहे तो फक्त 45 अंशाचा घेणार आपण, कारण इथं दुसरा थिटा नाहीचे, दोन्ही 45-45चे म्हणजे रेशो सारखेच येणार दोन्हींचे बी. म्हणून पहिली किंमत काढू साइन 45 अंशाचा. साइन 45 अंश म्हणजे काय, p/h. आता साइन 45 अंशाचा पी कोणताही घ्या तुम्ही, हा 45 संदर्भ कोण हा मांडला तर p येईल, हा कोण संदर्भ मानला तरी एच येईल. त्यामुळे p असणार a, h असणार वर्गमुळात 2a आणि a ने 1 कट झाला म्हणून अंशस्थानी 1 राहिला, वर्गमुळात 2. ही झाली साइन 45 ची किंमत. दुसरा काढणार मित्रांनो आपण कॉस 45 अंशाचा, तर हा असतो b/h. बी सुद्धा ए असणार मित्रांनो, एच असणार वर्गमुळात 2a. याची किंमत पुन्हा तीच येईल, 1/वर्गमुळात 2. तिसरा आहे मित्रांनो टॅन 45 अंशाचा, हा असतो p/b. p/b a/a म्हणजे 1 कट झाला. अशा पद्धतीने या 3 किमती तुम्हाला मिळून जातील. आता यावरून तुम्ही कोसेक 45 किती सांगू शकता, सेक 45 किती तोही सांगू शकता आणि कॉट 45 किती तोही सांगू शकता. कारण याच्या उलट हा असतो म्हणून हा वर्गमुळात 2 होईल, याच्या उलट हा असतो म्हणून हा सुद्धा वर्गमुळात 2 होईल, याच्या उलट हा असतो तो 1 आहे तर 1चा उलटा पुन्हा 1च येईल. येत आहे लक्षात मित्रांनो. किती किमती शोधल्या आपण, 30, 60, 90च्या कोणामध्ये 30च्या 6 आणि 60च्या 6 आणि ह्या त्रिकोणामध्ये 45च्या 6. ह्या 6, 6, 6 म्हणजे जवळजवळ 18 किमती अशा शोधल्या की ज्या सहज लक्षात येणाऱ्या आहेत. पण मित्रांनो काळजी करू नका, चार्ट बनवू आपण. हे तुमच्या जर लक्षात आलं असेल ना तर आता समजून घेणार आहोत चार्ट. चार्टमध्ये ह्या सगळ्या किमती कशा ठेवायच्या ते समजून घेऊ. पण त्याही अगोदर मित्रांनो आपण 30 अंशाच्या कोणासंबंधीची रेशो समजून घेतले, 60 अंश कोणाचे समजून घेतले, 45 अंशाच्या कोणासंबंधीचे समजून घेतले.
0 अंशाच्या बाबत सुद्धा आहे मित्रांनो आणि 90 अंशाच्या बाबत सुद्धा आहे. ते कोणते ना ते झटकन समजून घेऊ. ते फार अवघड नाही मित्रांनो, खूप सोपं आहे ते सुद्धा. तर 0 अंश साइन 0 डिग्री म्हणजे साइन 0 अंशाचा किंवा साइन 90 अंशाचा याच्या किमती, तर त्या सुद्धा 6 किमती असणार आहेत. तर त्या पटकन समजून घेऊ आणि मग तयार करूया आपला टेबल, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो 0 अंश आणि 90 अंशाबाबत सुद्धा आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये साइन 0 डिग्री जर असला ना तर त्याची किंमत मित्रांनो 0च असते आणि साइन 90 डिग्री असेल तर त्याची किंमत 1 असते. याच्या उलट जायचं मित्रांनो, कॉस 0 डिग्री असला तर तो 1 आणि कॉस 90 डिग्री असला तर तो 0 असतो. अशा पद्धतीने साइन 0 डिग्री हा 0, साइन 90 डिग्री हा 1 असतो, कॉस 0 डिग्री हा 1 असतो आणि कॉस 90 डिग्री हा 0 असतो. यावरून आपल्याला टॅन 0 डिग्री सांगू शकतो आपण. टॅन 0 डिग्री म्हणजे साइन 0 डिग्री छेद कॉस 0 डिग्री. हे आपण मागच्या व्हिडिओत समजून घेतलं. हे गुणोत्तर असं असतं. आता टॅन 0 डिग्री काढायचं असेल तर साइन 0 डिग्री टाकावं लागेल. साइन 0 डिग्री म्हणजे 0 आणि कॉस 0 डिग्री म्हणजे 1. त्यानंतर असेल टॅन 90 डिग्री. टॅन 90 डिग्री म्हणजेच साइन 90 डिग्री छेद कॉस 90 डिग्री आणि हे उत्तर येईल मित्रांनो साइन 90 डिग्री 1, कॉस 90 डिग्री 0. आणि जिथं जेव्हाही 0 हा 0 हा छेदामध्ये जातो मित्रांनो, त्यावेळेस त्याची किंमत आपण सांगू शकत नाही. म्हणून याला नॉट डिफाईन म्हणतात. नॉट डिफाईन, सांगू शकत नाही. तर टॅन 90 अंशाचा जो आहे तो नॉट डिफाईन आहे. टॅन 0 डिग्री आहे आणि बाकीचे ह्या 4 किमती. तर या संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा जो तक्ता आहे तो आपण तयार करू. तो तयार करताना तो तयार करायची आयडियासुद्धा तुम्हाला देतो मित्रांनो. त्यामुळे तक्ता पाठांतराची तुमची जास्त गरज राहणार नाही. तर हा आहे मित्रांनो तक्ता, जो आपण हे जे त्रिकोणमिती ट्रिगोनोमेट्री असतं त्यासाठी पाठ करून ठेवतो. पाठ करायची गरज नाही मित्रांनो. यातली फक्त अत्यंत महत्त्वाची एकच लाईन जर तुमच्या लक्षात राहिली ना, ही साइनची फक्त, तरी तुम्ही हा तक्ता तयार करू शकता. कसं बघा, साइनची किंमत साइन 0 डिग्री किती असतो तर तो 0च असतो मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. साइन 30 डिग्री किती असतो तर हा 1/2 असतो मित्रांनो. साइन 45 किती असतो तर 1/√2 असतो मित्रांनो. आणि साइन 60 किती असतो तर √3/2 असतो. आणि साइन 90 किती असतो तर तो 1 असतो. बस, साइनच्या किमती ह्या क्रमाने तुम्ही जर लक्षात ठेवल्या ना, तुम्हाला ह्या सर्व किमती सांगता येतात. ते समजून घेणारे मित्रांनो काळजी नका करू. त्यासाठी लक्षात ठेवा, साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि साइन 90 1. झालं. ही एक ओळ जर तुम्ही लक्षात ठेवली तर यावरून तुम्हाला कॉस्टच्या सर्व किमती सांगता येतात. कशा? हे जे आहे ना, हे ह्या क्रमाने गेलं ना, डावीकडून उजवीकडे गेले ना तुम्ही, आता उजवीकडून डावीकडे लिहित चाला. इकडे 1 आहे ना, तो इकडे घ्या. उलटं करा. हे फक्त √3/2 हा मधला आहे तो मध्येच येईल, हा इथला इथे जाईल आणि 0 इकडे जाईल. बस झालं. कॉस्टच्या सगळ्या किमती समजल्या तुम्हाला. आता टॅनची किंमत कशी काढायची मित्रांनो? टॅन तुम्हाला माहिती, टॅन जो असतो तो साइन छेद कॉस असतो, बरोबर. आता साइन छेद कॉस, साइन छेद कॉस 0/1. 0/1 असेल तर भागाकार जातो 0चा, बरोबर. भाग जाईल 0चा म्हणजे टॅनची किंमत 0 होईल. आता इथं बघा 1/2 छेदामध्ये पुन्हा √3/2. 1/2 छेदामध्ये √3/2 काय होईल मित्रांनो? याचा गुणाकार होतो आणि याचा गुणाकार होतो. अंशस्थानी 2 जातील, छेदस्थानी 2 गुणिले √3 राहतील. 2 2 कट झाला म्हणजे अंशस्थानी 1 राहिला. 1/√3, बरोबर. आता इथं बघा मित्रांनो, इथं हे अंशस्थानी राहतील, हे छेदस्थानी राहतील, कारण कॉस साइन छेद कॉस
म्हणजे टॅन मिळेल. मग याची आणि याची गुणाकार होणार वर्गमुळात 2 गुणिले 1 आणि इकडे 1 गुणिले वर्गमुळात 2 अंशाला आणि छेदाला सारखेच होतील म्हणजे इथं 1 असणार. येतं आहे लक्षात. इथं बघा मित्रांनो 2 गुणिले 1 छेदामध्ये 2 राहील, अंशस्थानी वर्गमुळात 3 गुणिले 2 2 2 2 2 कट झाल्यानंतर फक्त वर्गमुळात 3 एवढंच शिल्लक राहील. आणि इथं 1/0 आहे मित्रांनो. इथं 0/1 होता म्हणून 0 उत्तर आलं. 1/0 छेदामध्ये 0 आला की तो नॉट डिफाईन असतो. बरोबर. आता आपल्याला ह्या 3 प्रकारच्या किमती समजल्या. साइन कॉस टॅन समजला. हे समजलं की पुढच्या 3 किमती म्हणजे याचे गुणाकार व्यस्त. साइन जर 0 असेल तर या 0चा छेद 1 आहे ना, मग 1/0 होणार. हा 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. छेदामध्ये 0 आला की तो नॉट डिफाईन. बरोबर. हा 1/2 आहे, याच्या उलट कोसेक असतो, मग 2/1 म्हणजे 2 राहणार. इथं वर्गमुळात 2/1 होईल, छेदामध्ये 1 गेला की तो काही कामाचा नाही. आणि हे अंशामध्ये 2 छेदामध्ये वर्गमुळात 3 1 उलट जर केला तर तो 1च राहील. त्यानंतर सेक म्हणजे काय, कॉसच्या उलट. हा 1 आहे तर इथं 1च राहील, 1चा उलट 1च होईल गुणाकार व्यस्तामध्ये. हा 2 वरती जाईल, वर्गमुळात 3 खाली येईल, 2 वर्गमुळात 3. हा वर्गमुळात 2 वरती जाईल, छेदस्थानी 1 राहील, काही अर्थ नाही त्याला. हा 1/2 आहे तर 2/1 होईल म्हणजेच 2. आणि इथं 0 आहे, या 0ला छेद 1 आहे तर हा 1 वरती जाईल, 0 खाली येईल, 0 खाली आला की तो नॉट डिफाईन. येत आहे लक्षात. कॉट म्हणजे काय, टॅनच्या उलट. इथं वर्गमुळात 3/1 होईल, छेदामध्ये 1 गेला की त्याला काही अर्थ नाही, वर्गमुळात 3. हा 1 आहे तर 1 राहील. इथं वर्गमुळात 3/1 आहे तर हा 1/3 होईल. नॉट डिफाईन म्हणजे काय मित्रांनो, 1/0 होता तर हे उलट होणार, 0/1 होणार ना, म्हणजेच 0. पूर्ण तक्ता तयार झाला मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं फक्त साइन. साइन लक्षात ठेवा. साइन 0 1/2 1 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3/2 आणि 1 बस एवढंच पाठ करा. यावरून ह्या सगळ्या किमती तुम्हाला सांगता येणं शक्य आहे. तक्ता तयार होतो आपोआप. ह्या ज्या 3 किमती असतात मित्रांनो, ह्या 3ही किमती अजिबात पाठ करायची गरज नाही. साइनच्या उलट कोसेक असतो, कॉसच्या उलट सेक असतो, टॅनच्या उलट कॉट असतो. खूप वेळा सांगून झालंय माझं, सगळ्या व्हिडिओत सांगून झालंय. आता हा 4था भाग आहे. ह्या 4थ्या भागात सुद्धा मी पुन्हा तेच सांगतोय. टॅन मात्र काढताना साइन आणि कॉसचा भागाकार असतो, लक्षात ठेवा. साइन भागिले कॉस, त्यामुळे टॅन आपोआप मिळतो. साइन जर तुम्ही काढला तर साइनच्या बरोबर उलट केला, ही जी लाईन आहे डावीकडून उजवीकडे, ती उजवीकडून डावीकडे लिहित गेलं की तुम्हाला कॉस मिळतो. काय राहिलं मग, टेबल आपोआप तयार होतो. आणि अशा पद्धतीने टेबल तुम्ही 4-5 वेळा जर लिहून काढला ना न पाहता, तर किमती आपोआप पाठ होऊन जातात. तर टेबल कसा बनवायचा लक्षात आणून दिलं. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे ह्या ज्या किमती आहेत, ह्या किमतींवर आधारित उदाहरणं कशी येतात ती आता समजून घेऊ. खरं मेन तर प्रॉब्लेम तोच आहे. उदाहरण आलं की सोडवायचं कसं समजत नाही. तर आपण बेसिक समजावून घेतलं, आता उदाहरणं समजून घेऊ. उदाहरणांमुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण ही उदाहरणं अगदी सहज सोडू शकतो. 4-5 उदाहरणं घेतो आणि समजून घेऊ. तर चला मित्रांनो, हे उदाहरण समजून घेऊ. 2 टॅन 45 अंशाचा अधिक कॉस 30 अंशाचा वजा साइन 60 अंशाचा. ह्या 2 किमतींच्या बाबत एक गोष्ट महत्त्वाची सांगतो मित्रांनो. कॉस 30 डिग्री आणि साइन 60 डिग्री हा नेहमी सारखाच असतो मित्रांनो. हे दोघं सारखेच असतात. आता याच्या उलट करू. कॉस 60 डिग्री आणि साइन 30 डिग्री हे दोघं नेहमी सारखेच असतात. हा असतो 1/2 आणि हा असतो ऋण वर्गमुळात 3/2. ह्या 2 किमती अशा महत्त्वाच्या लक्षात ठेवा. हे किमती टाकू आपण इथं. आणि इथं महत्त्वाचं काय राहिलं, टॅन 45 अंशाचा. टॅन 45 अंशाचा असतो 1. आता त्याला जोडून इथं 2 आहे ना, तो 2 गुणाकारात आहे. बरोबर. मग आता मी 2 लिहिला. टॅन 45 जो आहे, टॅन 45 जो आहे त्याची किंमत 1 आहे, अधिक कॉस 30 आणि साइन 60 सारखाच असतो. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, तो वर्गमुळात 3/2 असतो, मध्ये वजाबाकी चिन्ह, पुन्हा वर्गमुळात 3/2. आता मला सांगा,
इथं 2 गुणिले 1 आहे तर 2 राहील, अधिक वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2, बेरीज आणि वजाबाकी असेल तर ही वजाबाकी करताना 0 होतील. उत्तर राहिलं फक्त 2. झालं मित्रांनो उत्तर तुमचं. एकदम सोपं आहे. ज्या उदाहरणांची सर्वात जास्त टेन्शन असतं खूप साऱ्या मित्रांना, ती उदाहरणं अत्यंत सोपी असतात. त्यासाठी काय, ही उदाहरणं सोडवायला काय लक्षात ठेवावं लागेल, यांच्या किमती काय आहे ना ते माहीत असलं पाहिजे. त्या किमती कशा काढायच्या, कशा शोधायच्या, तर तक्ता तुमच्या समोर असला पाहिजे. तक्ता कसा तयार करायचा, तर तोही तक्ता तयार करता येतो. त्या तक्त्यामधल्या किमती कुठून आल्या, तर त्या किमती कशा आल्या तेही सांगितलं मी तुम्हाला. तक्त्यातली किंमत ऐनवेळी नाही आठवली तर काय करायचं बघा, tan 45 काढायचा आहे तुम्हाला. tan 45 मग तुम्हाला माहिती आहे हा sin 45 आणि cos 45चा गुणोत्तर आहे. मग sin 45 म्हणजे काय, तर sin 45 म्हणजे p/h छेद b/h. मग p/h की h किती असणार, तर sin 45 मध्ये लगेच त्रिकोण तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हा असा a आणि हा असतो वर्गमुळात 2a. येतंय लक्षात. मग p/h काय होईल, तर a/ वर्गमुळात 2a. भागाकारामध्ये पुन्हा a/ वर्गमुळात 2a. बरोबर. मग हे दोघं जर भागाकारात उत्तर 1 असणार. tan 45 ची किंमत मिळाली 1, जी मी इथं टाकली होती. तक्ता जर लक्षात ठेवला तर डायरेक्ट आठवल, नाही आठवलं तर पटकन शोधा. अशा त्रिकोणावरून जो त्रिकोण कसा काढायचा, त्याच्या किमती कशा ठरवायच्या, त्यावरून किमती कशा शोधायच्या मी तुम्हाला सांगितलंय. आणि किंमतच जर तुम्हाला शोधता यायला जर लागली ना तर हे पटकन जमेल तुम्हाला. इथं cos 30 ची सुद्धा पटकन जमेल तुम्हाला, sin 60 ची सुद्धा पटकन काढता येईल. म्हणूनच मी तुम्हाला ते शिकवून ठेवलं की किमती कशा काढता येतात. तर त्या किमतीत जर काढता यायला लागल्या तर मग टेबलचा जास्त काही अर्थ राहणार नाही. टेबलही माहीत असला पाहिजे आणि किमती कशा काढायच्या तेही माहीत असलं पाहिजे. दोन्ही माहीत असलं, त्यातलं एक जरी विसरलं तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला किंमत पटकन काढता येईल. तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येईल. चला दुसरं उदाहरण घेऊया आता. हे एक उदाहरण आहे मित्रांनो, दिसताना फार अवघड दिसतं. इथं लक्षात घ्या, tan स्क्वेअर 60 डिग्री, टॅनचा वर्ग 60 डिग्री. याचा अर्थ काय मित्रांनो, तर पहिल्यांदा tan 60 डिग्री काढा. tan 60 आहे तो वर्गमुळात 3 आणि मग त्याचा वर्ग विचारलाय ना, मग वर्गमुळात 3 हा जो tan 60 मिळाला त्याचा वर्ग करायचा आहे तुम्हाला. येतंय लक्षात. तसं इथं sin स्क्वेअर 60 डिग्री म्हटलंय ना, sin स्क्वेअर 60 डिग्री म्हटलंय तर तुम्ही sin 60 डिग्री काढा. तो असतो वर्गमुळात 3/2 आणि मग त्याचा स्क्वेअर विचारलाय म्हणून याचा स्क्वेअर करा. तर ह्या दोन किमती अशा पद्धतीने ठरवा पहिल्यांदा आणि मग याच्यात ते किमती टाका. बघा 4/5 गुणाकारामध्ये tan स्क्वेअर 60 डिग्री दिलाय ना, तर तो वर्गमुळात 3 त्याचा वर्ग. पुढे अधिक 3, इथं हा 3 आहे बघा, गुणाकारामध्ये sin स्क्वेअर 60 डिग्री दिलाय ना, तर त्याची किंमत वर्गमुळात 3/2 हा sin 60 झाला, त्याचा स्क्वेअर विचारला. अशा पद्धतीने याची मांडणी होईल. बरोबर. ही मांडणी झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे लक्षात आणून देतो, इथं वर्ग करायचा आणि इथं वर्गमुळात आहे. वर्गमुळातल्या संख्येचा वर्ग करायचा असला की ते वर्ग चिन्ह आणि वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकलं तरी चालतं. म्हणजे 4/5 गुणिले 3 असं शिल्लक राहील. पुढे बेरजे चिन्ह लिहून घेतो. आता इथंही तसंच होईल बघा, इथं वर्गमुळाच्या चिन्ह आणि परत वर्ग आहे म्हणून याचं निघेल, फक्त अंशाचं वर्गमुळात चिन्ह निघेल. म्हणजे 3 गुणिले अंशस्थानी 3 राहील आणि छेदाचा वर्ग करायचा आहे म्हणून हा होईल 4. काय उत्तर येईल बघा, 4 त्रिक 12/5 अधिक 3 त्रिक 9/4. छेद समान करूया. छेद समान करायचा असले तर ह्या 4ने याला गुणावं लागेल, ह्या 5ने याला गुणावं लागेल. याला जर 4ने गुणलं तर 12 चोक 48 होतील, छेद होईल 5 चोक 20 अधिक इकडे जर 5ने गुणलं तर 9 5 45 होतील, छेदस्थानी होतील 20 आणि म्हणून उत्तर येईल 48 आणि 45 44 80 13 93. हे झालं मित्रांनो उत्तर ह्या प्रश्नाचं. सोडवायला थोडं कठीण जातं मित्रांनो, पण सराव जितका होईल ना तितकी मजा येईल. सरावाशिवाय गणित नाही. ही जी पायरी आहे
या पायरीनंतर पुढची पायरी कशी केली, इथंच खूप साऱ्या मित्रांची चूक होते. इथपर्यंत बरोबर आलं की तुम्हाला काही मार्क मिळतात, पण ह्या पायरीवरून ही पुढची पायरी करताना चूक झाली रे झाली की इथून पुढचं सगळं उदाहरण चुकून जातं आणि सर्व मार्क्स आपले कट होऊन जातात. तर ही चूक होऊ देऊ नका मित्रांनो. त्रिकोणमिती संबंधी जेही उदाहरणं असतात मित्रांनो, त्यामध्ये गुणोत्तरं असतात. गुणोत्तरांची बेरीज असते, वजाबाकी असते, गुणाकार असतो, भागाकार असतो. अशा वेळी इथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा सर्व फोकस त्या गणिती क्रिया कशा होतील ना त्याकडे असलं पाहिजे. बऱ्याच मित्रांना किमती टाकता येतात, उदाहरण मांडता येतं, पण त्याच्या पुढची पायरी करताना जी कृती करायची आहे तिथं मात्र त्यांची चूक होऊन जाते. तुम्ही जर खूप सारा सराव ठेवला ना ही उदाहरणं सोडवण्याचा, मग मात्र या प्रकारची उदाहरणांवर क्रिया करताना तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. गणित हा सरावाचा विषय मित्रांनो, सरावाशिवाय गणित नाही. तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला, फार भारी वाटला, खूप छान समजला आणि सोडून दिला, काही अर्थ नाही मित्रांनो. मी जी उदाहरणं घेतली ती तुमच्या मनाने सोडून बघा. तशी उदाहरणं तुमच्या पुस्तकात शोधा, ती उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की सुटतील मित्रांनो. फक्त काळजी घ्या ह्या गणिती क्रिया करण्याची. जर तुम्हाला अडचण आली ना तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण लिहायला विसरू नका. त्या अडचणीचं उत्तर नक्की मी द्यायचा प्रयत्न करेन मित्रांनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असणार. त्रिकोणमितीमधला अत्यंत महत्त्वाचा जो चार्ट आहे, टेबल आहे, तो कसा तयार झाला ते तुम्हाला नक्की समजलं असणार मित्रांनो, अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला जर समजलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. मला माहिती मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांना त्रिकोणमिती अत्यंत अवघड जाते. त्रिकोणमिती अत्यंत अवघड जाते हा तुमचा गैरसमज आहे. त्रिकोणमिती हा अत्यंत सोपा टॉपिक मित्रांनो. फक्त यामध्ये तुमच्या लक्षात ठेवावं लागतात, ती म्हणजे गुणोत्तर. ज्याच्याही गुणोत्तर लक्षात आहे ना तो त्रिकोणमितीचा कोणताही प्रश्न सोडवू शकतो. आणि थोडंसं पाठांतर जर असलं तर प्रश्न सोडवताना वेळ कमी लागतो. तर एवढाच काय फक्त भाग आहे मित्रांनो. आणि गणिती क्रिया करताना ही जी गुणोत्तर असतात ना, यामध्ये गणिती क्रिया करताना अडचण येते. मग ही अडचण सोडवायची कशी मित्रांनो, तर त्यासाठी सराव. तुम्ही जितक्या जास्त गणिती क्रियांचा अशा प्रकारे सराव करणार ना तितकं तुम्हाला ते सोपं वाटेल. कारण कोणत्या वेळी गणिती क्रियेमध्ये काय घडलं हे तुमच्या सरावाने लक्षात राहील. असं मी तुम्हाला सांगितलं, वर्गमुळात 3 त्याचाही वर्ग करायचा आहे तर याचं उत्तर 3 आहे. हे मी पटकन सांगू शकतो कारण माझा सराव आहे. तुम्हाला इथं फार सोपं वाटेल, प्रत्यक्ष उदाहरण सोडवताना नक्की काय करायचं लक्षात येणार नाही. म्हणून सराव ठेवा. गणित सरावाचा विषय आहे. त्रिकोणमितीचा हा चौथा भाग होता मित्रांनो. याआधी 3 भाग दिले. मी तुम्हाला सांगितलंय त्रिकोणमितीचे सर्व भाग तुम्हाला क्रमाक्रमाने जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलच्या नावावर क्लिक करायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं, प्लेलिस्टमधून त्रिकोणमिती नावाची प्लेलिस्ट शोधायची, तिथं तुम्हाला क्रमाने सर्व भाग पाहायला मिळतील. मला माहिती मित्रांनो, चॅनलवर असणाऱ्या खूप साऱ्या मित्रांना या त्रिकोणमिती चॅप्टरची आवश्यकताही नसेल, पण तरी मी हा चॅप्टर देतोय कारण काही मित्रांना त्याची खूप गरज आहे. त्यांचा हा त्रिकोणमितीचा एकदा प्रश्न मिटला ना मित्रांनो की मग आपले रेग्युलर जे व्हिडिओ आहे गणिती क्रियासंबंधी महत्त्वाचे गणितांचे, ते व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर घेणारच आहोत. पण त्रिकोणमिती चॅप्टर एकदाच आम्हाला समजावून सांगू द्याच मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांना त्याची अडचण आहे. तर जे काही थोडेफार मित्र असतील ज्यांना त्याची अडचण आहे ना त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ होता. आणि असेही काही मित्र आहे की ज्यांना त्रिकोणमिती कधीच समजलेली नाही. साइन कॉस थिटा म्हणलं की त्यांना काटा फुटतो. तर अशा सगळ्या मित्रांसाठी सुद्धा हे त्रिकोणमिती सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. त्रिकोणमितीशिवाय तुम्ही कोणतंही स्ट्रक्चर उभं करू शकत नाही. जेही मोठमोठाली स्ट्रक्चर्स असतात, पूल असतात, बिल्डिंग्स असतात, खूप मोठे प्रोजेक्ट्स असतात, ते त्रिकोणमितीशिवाय नाही मित्रांनो. खूप साऱ्या जणांचा प्रश्न असतो की साइन कॉस थिटा आम्ही पाठ करून दमलो, शिक्षकांच्या छड्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण त्याचा आयुष्यात कुठंच उपयोग झाला नाही. तर तसं नाही मित्रांनो. त्याचा उपयोग आहे म्हणून तर ते शिकायचं आहे. जोपर्यंत त्याचा कुठे उपयोग होतो हे आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व नाही कळत. पण जेही मित्र इंजिनिअरिंगमध्ये असतील त्या सर्वांना माहिती की याचं किती महत्त्व आहे. याशिवाय इंजिनिअरिंग नाही. तर चला, हा चौथा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचं नाही. मागचे 3 भाग पाहायला विसरायचं नाही. चॅनलवर तुम्ही आले आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढचेही त्रिकोणमिती संबंधी काही भाग मी तुम्हाला अजून देणार आहे मित्रांनो. महत्त्वाची उदाहरणं तुम्हाला पुढच्या भागामध्ये मला समजावून द्यायची आहे.
काही थोडीशीच उदाहरणं मी इथं घेतली, पण यावरच आधारित काही अत्यंत महत्त्वाची जी उदाहरणं असतात ती उदाहरणं मी पुढच्या भागात तुम्हाला समजावून सांगणार आहे, तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे. तर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे घर बसल्या तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचून जाईल. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.